आज प्रदर्शित होणाऱ्या द इंद्राणी मुखर्जी स्टोरीचं प्रदर्शन हायकोर्टानं थांबवलंय। या वेब सिरीजमुळे खटल्यावरती परिणाम होईल असं सीबीआयनं आक्षेप घेतलाय। सीबीआयचा युक्तिवाद कोर्टानं मान्य करत प्रदर्शन थांबवलंय। या केसमध्ये 237 साक्षीदार आहेत, त्यापैकी 78 जणांची साक्ष नोंदवली आहे, त्यामुळे उर्वरित साक्षीदारांवरती याचा परिणाम होईल असा युक्तिवाद सीबीआयनं केला होता। हायकोर्टानं सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे नेटफ्लिक्सला निर्देश दिलेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यापुढे ही सुनावणी झाली। पुढच्या गुरुवारी हायकोर्टामध्ये पुन्हा सुनावणी होईल। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, या युक्तिवादादरम्यान सीबीआयची नेमकी काय भूमिका होती, नेटफ्लिक्सचं काय म्हणणं होतं आणि कोर्टानं निकाल देत असताना कोणकोणत्या बाबींचा विचार केला? प्रज्ञा, या प्रकरणाची सुनावणी काल आणि आज 2 दिवस हायकोर्टात पार पडली। परवा मुंबई सत्र न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार तातडीनं हायकोर्टात सीबीआयनं नेटफ्लिक्स आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हा खटला सुरू आहे। 250च्या आसपास साक्षीदार आहेत, 238 साक्षीदार, ज्यापैकी 78 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आहे, टप्प्यावर आहे। अशा वेळी एक मुख्य आरोपी व्यक्तीला जर एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाईटच्या वेब सिरीजच्या आधारे जर निर्दोष असल्याचं दाखवलं जात असेल तर त्याचा या खटल्यावरती निश्चितच मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हे प्रकरण रोखावं अशी मागणी सीबीआयनं हायकोर्टाकडे केली होती। तसेच यात ज्या व्यक्तींचे छोटे छोटे इंटरव्ह्यूज दाखवले गेलेले आहेत त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे, जो त्या तपास टीममध्ये होता। या गोष्टीची दखल घेत हायकोर्टानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि कालपर्यंत हे प्रकरण सीबीआयच्या विरोधात जाईल असं वाटत असताना जेव्हा हा मुद्दा समोर आला की या प्रकरणी विधी मुखर्जीची साक्ष किंवा विधी मुखर्जीचा एक छोटासा इंटरव्ह्यू आहे, त्या पोलीस अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू आहे आणि ज्याने ती जागा दाखवली जिथं जंगलात शीना बोराला जाळण्यात आलं होतं त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू आहे। मात्र यातले काही साक्षीदारांची साक्ष नोंदवून झालेली आहे, मात्र अन्य काही जण असे आहेत ज्यांचा वेब सिरीज मध्ये समावेश आहे आणि ज्यांची साक्ष अद्याप कोर्टात नोंदवायची बाकी आहे। त्यामुळे या खटल्यावर याचा निश्चित परिणाम होईल ही गोष्ट हायकोर्टानं लक्षात घेतली। त्यामुळे हायकोर्टानं नेटफ्लिक्सला थेट सूचना केली की आम्ही निर्देश द्यायच्या ऐवजी तुम्ही हे प्रसारण रोखा। हायकोर्ट ज्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुरू आहे, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यासह सीबीआयचे वकील आणि सीबीआयचे तपास अधिकारी यांच्यासाठी आता नेटफ्लिक्स या वेब सिरीजची एक स्पेशल स्क्रीनिंग करणार आहे, जी अपेक्षेनुसार सोमवार, मंगळवार किंवा बुधवारी या 3 दिवसात एखाद्या दिवशी होईल। त्यानंतर या प्रकरणाची पुढच्या गुरुवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर ही वेब सिरीज प्रदर्शन करण्याची परवानगी द्यायची की नाही याबाबत हायकोर्ट गुरुवारच्या सुनावणीत निर्णय देईल। त्यामुळे आठवड्याभरासाठी का होईना नेटफ्लिक्सला हा खूप मोठा दणका आहे, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावर या वेब सिरीजचं आज रात्री प्रदर्शन होणार होतं, जे आता आठवड्याभरासाठी हायकोर्टाच्या निर्देशामुळे पुढे गेलेलं आहे। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।